नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000 ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000 ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000 ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000 ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150 ला 3 जीन्स, 1000 ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000 ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100 ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400 ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपेक्षित समाजातील कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलन व उपोषणाला अहिल्यानगर मराठा कुणबी महासंघ सेवा संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सचिन दत्तात्रय आजबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून उपोषणकर्त्यांच्या न्याय मागण्यांना संघटनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. शासनाने कलावंतांच्या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली. उपेक्षित समाजातील कलावंतांना न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करत मराठा कुणबी महासंघ सेवा संघटनेने उपोषणकर्त्यांच्या लढ्याला खंबीर साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सध्या विविध सामाजिक संघटनांकडून या आंदोलनाला मिळणारा वाढता पाठिंबा लक्षवेधी ठरत असून प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेच्या वतीने या ठिकाणी आजबे यांना निवेदन देऊन जे काय कलाकार संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी काल मुंबई या ठिकाणी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सचिव कुलकर्णी साहेब यांची भेट घेऊन या ठिकाणी जे काय महाराष्ट्रामध्ये कला केंद्र बिना परवाना चालू आहे व काही कला केंद्रामध्ये जो DG साऊंड सिस्टीम चालू आहे हा तात्काळ बंद व्हावा व कलाकारांच्या हाताला काम मिळावं या माध्यमातून आम्हाला थोडंसं मुंबईमध्ये त्या ठिकाणी सचिव साहेबांशी चर्चा करण्यात आली. या चर्चेनुसार खूप मोठा आधार या ठिकाणी आमचे बाबासाहेब पाटील असतील, आमच्या महाराष्ट्र राज्याच्या लावणी सम्राज्ञी आमच्या महिला अध्यक्षा सुरेखाताई पुणेकर असतील, कलाकार संघटनेचे अध्यक्ष नारायण मामा जावळेकर असतील, कलाकार संघटनेचे खजिनदार शिवाजी काका जावळेकर असतील, या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी पॉझिटिव्ह अशी बैठक करण्यात आली व सचिव साहेबांनी लवकरात लवकर ह्या पूर्ण कला केंद्रावर कारवाई करण्याचे आदेश सोडीन असे ठिकाणी आश्वासन देण्यात आले आणि आश्वासन देण्याच्या माध्यमातून काही जिल्ह्यामध्ये कारवाई करण्याची सुद्धा पूर्तता चालू झालेली आहे व चालू करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातला जो कलावंत आहे यांची लवकरात लवकर आम्ही संघटनेच्या माध्यमातून एक चांगली मोठी मीटिंग आयोजित करणार आहोत. याची सर्व कलाकारांनी दखल घ्यावी व मीटिंगमध्ये जे काही प्रस्तावित करण्यात येणार आहेत लवकरच त्या ठिकाणी सांगण्यात येईल. नमस्कार, मी सचिन दत्तात्रय आजबे, अखिल भारतीय कुणबी मराठा युवा जिल्हाध्यक्ष. तरी माझा सांगण्याचा संदर्भ अखिल भारतीय महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी मला इथं पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. तरी मी 31 तारखेपासून इथं 4 दिवस झालं उपोषणाला बसलोय. तरी सर्व कलाकार इथं मला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. मी सर्वांचे स्वागत करतो व त्यांचा पाठिंबा मी स्वीकारतो. नेमकं तुमची मागणी काय? माझी मागणी सर्व अवैध रीती कला केंद्रावर कारवाई व्हावा ह्याच्यासाठी मी 4 दिवस झालं कलेक्टर ऑफिसच्या पुढं उपोषणात बसलेलो आहे. मला कारवाईचे पत्र त्यांनी काढलेलं आहे, पण मला ठास भूमिका पाहिजे आहे की बाबा यांच्यावर तुम्ही किती दिवसात कारवाई करणार, ह्याच्यासाठी मी थांबलेलो आहे. मला त्यांनी पत्र सुद्धा दिलेलं आहे की मी कारवाई करू म्हणून, पण आश्वासनावर मी पहिल्यापासून आश्वासनाचे पत्र 4 ते 5 घेतलेले आहे. त्यामुळे माझा आश्वासनावर विश्वास राहिलेला नाही की जेव्हा ठाम भूमिका घेते की आम्ही 8 दिवसात कारवाई करू तेव्हा मी उपोषण सोडणार. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.